78वा स्वातंत्र्य दिवस आपण देशाचा साजरा करत आहोत। या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भारतीय समाजाच्या सर्व घटकांना आपल्या आजच्या अस्तित्व, अधिकार आणि या पुढच्या प्रवासाच्या संदर्भात विचार करावा लागतो, विचार करावा लागणार। सध्या भारतामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये भारतीय जनतेला, भारतीय लोकांना जो मताचा अधिकार आहे, त्या मताच्या अधिकारांमध्ये एक व्यक्ती एक मत आणि त्या मताचं एक मूल्य हा जो अधिकार आहे, हा अधिकार अबाधित असेपर्यंतच भारतीय लोकशाही अस्तित्वात राहील, हा सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे। विरोधी पक्षाने यावर मतचोरीचा आक्षेप निवडणूक आयोगावर लावलेला आहे। आता हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये भारतीय लोकांना प्रामुख्यानं दोन पक्षांकडे पाहावं लागतं आजच्या काळामध्ये, एक सत्ताधारी, दुसरा विरोधी पक्ष। या देशातली सत्ता दीर्घकाळ ज्या काँग्रेस पक्षाने चालवली, त्या पक्षाच्या विरोधात जो असंतोष प्रत्येक राज्यामध्ये निर्माण झाला, त्या विरोधात प्रत्येक राज्यामध्ये एक प्रादेशिक पक्षही अस्तित्वात आला आणि राजकीय स्वातंत्र्य हे जे काही आहे, त्या प्रत्येक राज्याच्या लोकांचे काही प्रश्न घेऊन त्या राज्यातील पक्ष उभे राहिले आणि त्या पक्षाच्या माध्यमातून त्या राज्याची ही सत्ता चालायला लागली, त्या प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातून। पण या प्रादेशिक पक्षांच्या उदयानंतर देशासमोर प्रश्न उभा राहिला, किंबहुना या प्रादेशिक अस्मिता भाषिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील आणि राजकीय असतील। भारतीय संविधानाने आपल्या प्रास्ताविकेमध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या संदर्भात जे वचन दिलेलं आहे, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भारतीय संविधान देशाला समर्पित करताना या बाबीचा उल्लेख केला होता की राजकीय स्वातंत्र्याच्या पर्वामध्ये आम्ही प्रवेश करतो आहोत, परंतु सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला मिळवायचं आहे आणि त्यामुळे केवळ राजकीय स्वातंत्र्य घेऊन समानतेची संधी जी राजकारणामध्ये राजकीय आहे, ती घेऊन स्वातंत्र्याच्या जीवनाला आपण प्रारंभ करत आहोत, एका नव्या राष्ट्रीय जीवनाला प्रारंभ करत आहोत। त्या राष्ट्रीय जीवनामध्ये आपल्या समोर जे प्रामुख्याने उद्दिष्ट असणार आहे, ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य किंवा त्यातील समानता प्राप्त करणं, हे आपल्या समोरचं उद्दिष्ट प्रामुख्यानं। हे उद्दिष्ट दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिल्यानंतरही जेव्हा अचीव झालं नाही, प्रादेशिक पक्ष वेगळे प्रश्न घेऊन जेव्हा उभे राहिले आणि त्यानंतर गेल्या 11 वर्षापासून या देशावर राजकीय सत्ता भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाची आहे। 1991ला भारताने मिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवली अर्थव्यवस्थेकडे म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास सुरू केला। तेव्हापासून या देशाचा मागासवर्ग समाज, बहुजन समाज, बहुसंख्याक समाज, ज्याच्यामध्ये SC, ST, OBC आणि धर्मांतरित अल्पसंख्याकांचा समावेश होतो, त्या समाजासमोर आपल्याही अस्तित्वाच्या प्रश्नांची जाणीव होऊ लागली। 1991 मध्ये जसं जागतिकीकरणाचा स्वीकार केला गेला, अर्थात या जागतिकीकरणाचं समर्थन आंबेडकरी अर्थतज्ञांनीही केलेलं आहे, किंबहुना ते त्याचे प्रचारक प्रसारक राहिलेले आहेत। या जागतिकीकरणानंतर देशातील सार्वजनिक संस्था, सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक कारखाने, सार्वजनिक कार्यालय या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू झाली। नोकर कपात झाली नसली तरी हळूहळू जे निवृत्त झाले त्यांच्या जागा खालसा झाल्या, त्या पुन्हा भरल्या गेल्या नाहीत, म्हणजे पर्यायानं सार्वजनिक व्यवस्थेमध्ये SC, ST यांची संख्या कमी झाली आणि त्या काळापर्यंत OBCनाही आरक्षण मिळाल्यामुळे OBCची कमी झाली। मागासवर्गीय समाजासमोर प्रामुख्यानं जे उत्थानाचं प्रमुख साधन होतं किंवा आहे, ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या, आणि त्या आता जवळपास लयास गेल्या आहेत। 91 नंतर जागतिकीकरणाने सार्वजनिक क्षेत्र आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली, अर्थात त्या राजकीय सत्तांनी त्यासाठी त्यांना मदतही केली। काँग्रेसच्या काळात जरी हे सुरू झालं, तर भाजपच्या काळात याला दुपटीने वेग आला। हे सगळं सांगण्यामागचं किंवा हे आपल्याला बोलण्यामागचं की आज 78वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत असताना आपल्या समोर ज्या गोष्टी साध्य करण्याचे प्रामुख्याने प्रश्न आहेत, त्यावर निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागेल। मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य या संकल्पनेचा अधिकार भारतीय नागरिकांना मिळाला, त्या अधिकारावर अलीकडच्या काही निवडणुकीत गदा आली किंवा त्या निवडणुकींमध्ये त्यावर काहीतरी व्यत्यय आल्याचा आरोप विरोधी पक्ष करतो आहे, केला आहे। त्या संदर्भात न्यायालयामध्ये देखील SIRच्या माध्यमातून खटला सुरू आहे, तो आपण पाहतो आहोत। भारतीय नागरिकांचा एक व्यक्ती एक मत हा अधिकार, मताचा अधिकार जोपर्यंत अबाधित आहे, तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये त्याचं काही अस्तित्व आहे आणि या नव्या काळामध्ये ते अस्तित्व
अबाधित ठेवण्याचा त्याच्यासमोर जसा प्रश्न आहे तसा, कारण कुठल्याही पातळीवर हे राजकीय स्वातंत्र्य असणारी किमान लोकशाही टिकवणं ही राहिली तर यातूनच आपण आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याकडचा संघर्ष संवैधानिक मार्गाने करू शकतो. मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे म्हटलं होतं की तुम्ही एक सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे. या देशाचं वास्तव असं आहे की सत्ताधारी जातवर्ग हा कायम आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा देशावर एक सत्ताधारी जातवर्ग कायम राज्य करतो आहे. 2 पक्षांमध्ये तो विखुरला आहे, किंबहुना काही प्रादेशिक पक्षांमध्येही तो विखुरला आहे, परंतु त्या सत्ताधारी जातवर्गाची सत्ता कायम आहे. राजकीय पक्ष बदलतात, त्यांचं नाव बदलतं, परंतु नाव बदलून येणारी सत्ता देखील सत्ताधारी जातवर्गाचीच असते. याला तोड देण्यासाठी म्हणून म्हणा किंवा या देशामध्ये विरोधी विचार तो आर्थिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या कसा असतो आणि त्याला कसं यशस्वी करायचं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका स्वतंत्र राजकीय पक्षाची भूमिका मांडली होती आणि सत्ताधारी पक्षा इतकंच विरोधी पक्षांचं किती महत्त्व आहे हे त्यांनी त्या काळातच सांगितलेलं होतं. आणि म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशन हे जवळ बरखास्त करून त्यांनी नव्या पक्षाची संकल्पना केलेली होती, तो म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कालांतराने या पक्षाला सुरुवातीच्या काळामध्ये यश मिळालं, पण नंतर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आंबेडकरोत्तर काळातील या राजकीय पक्षाचं, अर्थात या पक्षाची स्थापनाच आंबेडकरोत्तर कालावधीमध्ये झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर झाली. नंतर त्याची शक्ल होत गेली, हा काही इथे चर्चेचा भाग नाही. त्यानंतर बहुजन समाज पक्षाचा एक राजकीय तारा उत्तर भारतातून उभा राहिला आणि गेल्या 10-11 वर्षामध्ये त्या पक्षाचं देखील जरी राजकारण आपण पाहिलं तर ते सुप्त असं राहिलं, ते आव्हान देणारं राहिलं नाही. पर्यायानं त्यांची वोट बँक देखील कमी झाली. अर्थात या राजकीय भूमिका सांगण्याची आजचा आपला उद्देश नाही, परंतु राजकीय भूमिका, राजकीय सत्ता असल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही. हे गेल्या 75 वर्षातलं, 76 वर्षातलं, 77 वर्षातलं भारताचं वास्तव आहे. आणि त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा स्वीकार करणारा विचार, तत्वज्ञान घेऊन चालणारा राजकीय पक्ष जोपर्यंत सत्तेवर येत नाही तोपर्यंत सत्ताधारी जातवर्ग म्हणून या देशाच्या सत्तेत एक समान शक्ती राहतील आणि त्या समान शक्तींना या देशातल्या 75% बहुजन समाजाला, बहुजन वर्गाला, किंबहुना या देशातल्या बहुसंख्याक जनतेला आर्थिक आणि सामाजिक न्याय द्यायचाच नाही असं जवळपास आपल्याला आज निष्कर्ष काढावा लागतो. या निष्कर्षापर्यंत येत असतानाही स्वातंत्र्याचा हा 78वा दिवस आपण साजरा करत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहेत. सोडवणुकीचे मार्ग, संघर्ष करण्याची ताकद असणाऱ्या या बहुजन समाजाच्या शक्तीला गेल्या 10-11 वर्षात संघर्षही करता आलेला नाही, किंबहुना यातील अनेकांना सत्ताधारी जातवर्गाने आपल्या कच्छपी लावलेला आहे. हे राजकीय सत्तेतून होत असलं, राजकीय समीकरणातून होत असलं तरी याचे परिणाम सामाजिक लढ्यावरही होतात, सामाजिक चळवळीवरही होतात. आज संघर्ष करण्या इतपत किंवा लोकलढा देण्या इतपत कोणत्याही परिवर्तनवादी शक्तींची राजकीय ताकद आज दिसून येत नाही, जी खास करून फुले शाहू आंबेडकरी यांच्या विचारांनी चालत असेल. अर्थात आजच्या स्वातंत्र्य दिनी केवळ राजकीय विषय बोलून भागणार नाही, परंतु या देशातली आर्थिक व्यवस्था जवळपास म्हणजे जागतिकीकरण आता जवळपास पूर्ण होत गेलेले आणि त्या जागतिकीकरणाचे दुष्परिणाम आपल्या समोर उभे राहिलेले आहेत. आणि हे दुष्परिणाम आपल्याला कशामधून दिसतात? बेरोजगारीमध्ये. गेल्या 75 वर्षात देशामध्ये नसेल एवढी बेरोजगारी या काळामध्ये निर्माण झालेली आहे. महागाईचा दर गेल्या 75 वर्षामध्ये नसेल इतका वाढलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होऊन या विरोधात आवाज उठवण्याची शक्ती क्षीण झालेली आहे, किंबहुना ती दाबण्यात आलेली आहे. कोणतंही आंदोलन जे लोकशाही व्यवस्थेमध्ये संविधानिक मार्गाने लढवलं जातं, अशा आंदोलनांसाठी या देशामध्ये आता परवानगी दिली जात नाही, इथपर्यंतची ही राजकीय व्यवस्था येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करत असताना सामाजिक लढा देण्याची ताकद असणारा बहुजन समाज, बहुसंख्याक समाज, फुले शाहू आंबेडकरवादी समाज या नव्या प्रश्नांना नव्या पद्धतीने कसा पेलतो, नवे लढे कसे उभे करतो. आज तर प्रत्येक अनुयायी किंवा प्रत्येक व्यक्ती की केवळ संघर्षामध्ये आमची ताकद लावायची का, उभारणी काही करायची की नाही, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे.
व्यवस्थेमध्ये अनेक घटक आहेत, त्या सगळ्या घटकांचा दृष्टिकोन आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांचा दृष्टिकोन असणाऱ्या समूहाला या प्रश्नांना सामोरं कसं जायचं, सोडवायचे कसे, यातून मार्ग कसा काढायचा आणि सत्तेला गवसणी कशी घालायची, असे अनेक मुद्दे आहेत. शिक्षणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे लागू केलेलं आहे, त्यामध्ये काल परवाच ज्यांच्या माध्यमातून हे शैक्षणिक धोरण लागू झालं, त्या RSSचे मोहन भागवत यांनी विधान केलं की आरोग्य आणि शिक्षण सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. तर ज्यांनी हे निर्माण केलेलं आहे तेच जेव्हा असं म्हणतात, याचा अर्थ प्रत्यक्षामध्ये आरोग्य व्यवस्था तर आपल्याला आज दिसते की काही काळापूर्वी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतकी मजबूत होती आणि जागतिकीकरणानंतर ती एवढी खिळखिळी होत गेली की आज शासकीय रुग्णालयांमध्ये सोयी सुविधांचा अभाव होत चाललेला आहे आणि खाजगी क्षेत्रामधलं आरोग्य व्यवस्था महाग होत चाललेली, प्रचंड सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर चाललेली आहे. शिक्षण हे विक्रीचं साधन बनलेलं आहे, क्रय वस्तू झालेली आहे. म्हणजे पैसे द्या आणि शिक्षण घ्या अशा पद्धतीनं आज व्यवस्था बनलेली आहे. यामध्ये आरक्षणाचा जो प्रश्न आहे, हा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे प्रत्येक समाजामध्ये आता विभाजनाचा एक नवा पैलू येतो आहे. एका समान प्रश्नावर लढणाऱ्या किंवा समान प्रश्नावर न्याय मागणाऱ्या शक्तींना विभाजन करून त्या मागासवर्गीयांचे लढे खिळखिळे करता येऊ शकतात का, ही चाचपणी गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे ओबीसींचं रोहिणी आयोगानुसार वर्गीकरण, शेड्यूल कास्टचं ABCD असं उपवर्गीकरण आणि आदिवासी समूहाचं डिलिस्टिंग म्हणजे धर्मांतर केलं असेल तर त्यांना रिझर्वेशन किंवा अन्य सवलती मिळणार नाहीत, अशा प्रकारची धोरणं या देशातल्या बहुजन समाजाला, बहुसंख्याक समाजाला विभाजित करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली. या विभाजनामध्ये त्यांची ताकद लढण्याची जी आहे किंवा न्याय मिळवण्याची ती खिळखिळी होणार आहे आणि या समूहातले समूह एक दुसऱ्यांप्रती अधिक साशंक होणार आहेत आणि एक दुसऱ्यांप्रतीच ते लढा उभारत आहेत. तर या ज्या परिस्थिती जन्म घेत आहेत, हे नव्या काळात आव्हान आहे सगळ्या बहुसंख्याक समाजासमोर. कोणतीही राजकीय सत्ता चिरकाल असत नाही. प्राचीन इतिहास असणाऱ्या देशांना हे चांगलं ठाऊक आहे. भारताला 5000 वर्षाचा प्राचीन इतिहास आहे, कदाचित त्यापेक्षा अधिक. परंतु जो ज्ञात इतिहास आहे, त्या ज्ञात इतिहासातल्या संघर्षामध्ये हे लढे, सत्ता, सांस्कृतिक सत्ता या नेहमी बदलत गेलेल्या आहेत. परंतु आधुनिक काळामध्ये प्रत्येक सत्तेने, राजकीय असू द्या अथवा सांस्कृतिक असू द्या, त्यांनी माणूस हा घटक लक्षात घेऊन माणसासाठी सर्व काही या विचाराने माणसाला आणि त्या माणसाच्या समूहाला ज्या विषमतेला सामोरं जावं लागतं, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, न्यायिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यविषयक असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या विषमता माणसासाठी नष्ट करायला हव्यात. त्या सगळ्या क्षेत्रामध्ये समता आणण्याच्या दृष्टीने भारतीय समाज व्यवस्था विचार करेल, त्या दिशेने पाऊलं टाकेल, अशी अपेक्षा आपण 78व्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं करूया आणि भारतीय समाजाला माणूस कळेल आणि त्याच्यातील मानवता जागी होईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.